शिरोड्यात मगोचे उमेदवार दीपक ढवळीकर सर्वात श्रीमंत असून त्यांची संपत्ती 15,91,59,60,000 इतकी आहे, तर 12 कोटींचं कर्ज आहे। ते ग्रॅज्युएट असून त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले नाहीत। काँग्रेसचे उमेदवार महादेव नाईक यांची 2 कोटीची संपत्ती असून 7,35,000चे कर्ज आहे। 1973 मध्ये त्यांनी श्री कामाक्षी हायस्कूल शिरोडामधून 12वीचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि फौजदारी प्रकरण नसल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। भाजपचे सुभाष शिरोडकर यांची संपत्ती 2 कोटी इतकी आहे, तर 1 कोटीचे कर्ज आहे। शिरोडकर यांचे 12वी पर्यंतचं शिक्षण झालं, त्यानंतर त्यांनी डिप्लोमा केला। त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा नाहीये। आपचे योगेश खांडेपारकर यांची संपत्ती 16 लाखांची असून कोणतेही कर्ज नाहीत, मात्र त्यांच्या विरुद्ध एक गुन्हेगारी प्रकरण नोंद आहे, तर त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय। संतोष सतरकर यांची संपत्ती केवळ 8 लाखाची असून 1,51,000चं कर्ज आहे। तसंच गुन्हेगारी प्रकरणाची नोंद नाही। त्यांनी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय।